आता पुढे बघूयात या क्षणाची मोठी बातमी। पिंपरी चिंचवड शहरात अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झालेली आहे। ट्रॅफिक सिग्नलच्या खांबाला बांधलेले अनधिकृत होर्डिंग कोसळलेले आहेत। सिग्नलचा खांब देखील उखडला गेलाय। पिंपरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील शगुन चौकात हे सर्व घडलेले आहे। त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघतोय। सिग्नलचा खांब देखील खाली पडलेला आहे। अचानक या ठिकाणी वादळ आलेलं होतं आणि त्यामुळे सर्व नागरिकांची धावपळ झालेली आहे। तुफान वादळी वारा या ठिकाणी आलेला होता आणि अनधिकृत लागलेलं होर्डिंग देखील या ठिकाणी कोसळलंय। तर पुणे शहरात अवकाळी पावसाच्या सरी आलेल्या आहेत। तर गेल्या 2 दिवसांपासून जादा उकाडा या ठिकाणी होता। पावसाच्या सरीने आता हवेत गारवा पसरलेला आहे। तर आपण बघतोय पुण्यात देखील अवकाळी पाऊस जो आहे तो बरसलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून उष्णता वाढलेली होती, मात्र आता पावसाच्या सरी आल्याने काहीसा गारवा या ठिकाणी पसरलाय। पुण्यातल्या भोरमध्ये देखील अवकाळी पाऊस झालाय। भोरच्या आठवडे बाजारावर या पावसाचा परिणाम झालाय। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। बाजारातील भाजीपाला भिजला, भाजी विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य देखील बघू शकतोय। अचानक तुफान पाऊस आलेला आहे आणि त्यामुळे भाजी बाजारावरती याचा मोठा परिणाम झालेला आहे।